धोकादायक इमारतीत घडतंय रवळजी विद्यार्थ्यांचे भवितव्य। जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत। शिक्षण हा बालकांचा हक्क आहे। प्राथमिक शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी गावोगावी खेडोपाड्यात शाळा बांधण्यात आल्या। मात्र कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मोडकळीस आलेल्या 4 वर्ग खोल्या धोकादायक ठरल्या। या इमारतीच्या वरवंड्यात विद्यार्थी शाळेच्या मधल्या वेळेत जेवणासाठी व सावलीसाठी वापर करत असल्याने या ठिकाणी भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती पालकांमधून व्यक्त केली जाते। कळवण तालुक्यातील रवळजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीखाली 1ली ते 7वी पर्यंत वर्ग असून एकूण 274 विद्यार्थी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत। मात्र या शाळेच्या प्रांगणातील जवळपास 25 ते 30 वर्षांपासून 4 जुन्या वर्गखोल्या जीर्ण झालेल्या असून 4 वर्गखोल्यांची भयानक दुरवस्था झाली आहे। तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छतावरील पत्रे कुचके व तुटलेल्या अवस्थेत झाले। याच धोकादायक वर्गखोल्यांच्या छताखाली विद्यार्थी जेवण करत असतात। कधी सावलीचा तर कधी पावसाळ्यात या वर्गखोल्यातील वरवंट्याखाली थांबत असतात। या 4 वर्गखोल्या धोकादायक असल्याने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत मार्फत ठराव करून त्या पाडण्यासाठी निर्लेखन प्रस्ताव गट शिक्षणाधिकारी व पंचायत समितीकडे पाठविलाय। मात्र 6 महिन्यानंतरही अद्याप यावर कोणताही निर्णय झाला नाही। वास्तविक शाळेच्या 4ही बाजूच्या भिंती खराब झाल्या तर इमारतीचे खांब निकामी झाले असून छतावरील पत्रांना पूर्णतः तडे गेल्याने येथील विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता पालकांनी व्यक्त केली आहे। अशा स्थितीत मुलांच्या जीविताचा विचार करून येथील जीर्ण दोन्ही खोल्या पाडणे गरजेचे आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शाळेच्या 4 वर्गखोल्या धोकादायक आहेत, त्या तातडीने पाडल्या पाहिजेत। विद्यार्थी याच वर्गखोल्यांच्या वरवंड्यात जेवण करत असतात, यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। गेल्या 6 महिन्यांपासून शाळा व्यवस्थापन व ग्रामपंचायतच्या निर्लेखन वर्गखोल्यांचा ठराव करून प्रशासनास पाठवलाय, मात्र अद्याप मंजुरी मिळाली नाहीये। रवळजी येथील 4 वर्गखोल्या धोकादायक असल्याने त्या पाडण्यासाठी पंचायत समितीमार्फत निर्लेखन प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवलाय। सदर प्रस्ताव ज्या बैठकीत मंजूर मिळेल, आदेश मिळाल्यास सदर वर्ग खोल्या पाडल्या जातील। सदर शाळेला समक्ष भेट दिली असून 4 वर्ग खोल्या धोकादायक असल्याचं दिसून आले असल्याचं गट शिक्षणाधिकारी PP महाले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय। शाळेच्या 4 वर्ग खोल्या धोकादायक आहेत, त्या पाडल्या पाहिजेत। ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीने निर्लेखन प्रस्ताव प्रशासनाकडे 6 महिने झाले, अद्याप जीर्ण व धोकादायक वर्ग खोल्या पाडण्यास प्रशासनाकडून मंजुरीस विलंब होत असल्याने भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो। यास प्रशासनास जबाबदार ठरविले जातील असे ॲडव्होकेट हिरामण वाघ यांनी नाशिक लोकशाही न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खेरनारसह तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण।